नमस्कार, सिटी न्यूजमध्ये रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 29 ऑक्टोबर 2025 वार बुधवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। स्वतःला कधीही कमी लेखू नका, तुमच्या आत्मविश्वासाने अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होऊ शकतात। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्राच्या ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता किंवा छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर। दसरा मैदान परिसरात मंगळवारी रात्री 2 गटात किरकोळ वाद झालाय आणि काही मिनिटातच तो रक्तरंजित हाणामारीत बदललाय। या झटापटीत मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले अमोल रामदास सोळंके हे देखील गंभीर जखमी झाले आहेत। सुट्टीसाठी गावाला आलेल्या सोळंके यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। माझं नाव अमोल रामदास सोळंके आहे। मी दुर्गानगर चौकात अंड्याच्या गाडीत बसलो होतो। माझे वडील तितक्यातच बिडी घ्यायला आले। बिडी घ्यायच्या नंतर उभीच होती पांढऱ्यात, तर 4 मुले उतरली, 2 व्हीलर घेऊन, ॲक्टिवा होती। 4 मुलं उतरली आणि ते सिगरेट वगैरे घ्यायला लागले। तर त्याच करून बाबाचे त्यांचे दोन शब्द झाले, आरतार झाले। नंतर मग त्यांनी दगडफेक मारपाट केली, दगडाने मारलं, खालचे दगड पडलेले होते ते मारले आणि मला टाकलं आणि पळून गेली। मी मुंबई पोलीसला कर्मचारी आहे। माझी अंधेरी वेस वर्षा पोलिसांना मी कार्यरत आहे। तरी या कारवाईच्या बद्दल पोलिसांना विनंती करते की त्यांनी लवकरात लवकर कारवाई करावी। कोण? मी इथं दिवाळीच्या सुट्टीला आलोय। दिवाळी सुट्टीला आलोय, आई वडील दसरा मध्ये राहतात। अमरावतीत पुन्हा एकदा घरफोडीची घटना समोर आली आहे। पोटे टाउनशिप समोर असलेल्या अळणगाव पुनर्वसन भागात अज्ञात चोरट्यांनी पंजाबराव दुर्गे यांच्या घरात चोरी करत तब्बल 68,500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे। चोरट्यांनी घरात कोणी नसल्याची संधी साधत सज्जावरनं आत प्रवेश करून संपूर्ण घर उद्ध्वस्त करून ठेवले आहेत। या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी केली आहे। अमरावती शहरातील पोटे टाउनशिप समोरील अळणगाव पुनर्वसन येथे रविवारी रात्री चोरीची घटना घडली। पंजाबराव दुर्गे हे आपल्या जुन्या गावी अळणगाव येथे शेतीच्या कामासाठी गेले होते। त्याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घरावर धाड टाकली। चोरांनी घराच्या जिन्यावरून सज्जावर चढत व्हेंटिलेटर मधून घरात प्रवेश केला। घरात शिरताच त्यांनी सर्व सामान अस्ताव्यस्त केले आणि कपाटांची तोडफोड करत रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा मुद्देमाल लंपास केला। सदर चोरीत चोरट्यांनी 43,000 रुपये रोख, सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 68,500 रुपयांचा मुद्देमाल चोरला। पंजाबराव दुर्गे मंगळवारी सायंकाळी घरी परतल्यावर ही घटना त्यांच्या लक्षात आली। त्यानंतर त्यांनी तात्काळ नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली। घटनास्थळी पोलिसांनी तपासाची सुरुवात केली असून फॉरेन्सिक टीमने तपासणी केली आहे। या भागात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढल्या, ज्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालंय। पोलिसांनी परिसरात सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली असून संशयित चोरट्यांचा शोध सुरू केला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास नांदगाव पेठ पोलीस करीत आहेत। पंजाबराव गुलाबराव दुर्गे, राहणार अळणगाव पुनर्वसन। मी रविवारी 10 वाजता साडेदहाला बाहेरगाव गेलो। बाहेरगावला घराला पूर्ण लावलं आणि नंतर वापस मंगळवारी 5 वाजता घरी आलो। घरी आलो तर मला चोरीचा प्रकार दिसला। ते सगळं अस्ताव्यस्त सामान पडलं होतं। त्याच्यात 43,000 रुपये नगदी आणि 4 ग्रामचे कापसं, 60 मणी, एक तोडल्याचा जोड हे चोरट्यानं चोरून नेले।
अमरावतीच्या सहकार क्षेत्रातील एक मोठा टप्पा पूर्ण होत आहे, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अभिनंदन अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या नव्या स्वमालिकीच्या अभिनंदन हाइट्स या इमारतीचं लोकार्पण होणार आहे। गुरुवार 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता श्री ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात हा सोहळा पार पडणार असून शहरात मोठ्या उत्साहाचं वातावरण आहे। अमरावती शहरातील सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनंदन अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या मुख्यालयाच्या अभिनंदन हाइट्स या नव्या इमारतीचं भव्य लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवार 30 ऑक्टोबर रोजी होणार आहे। हा लोकार्पण सोहळा दुपारी 1 वाजता श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मोर्शी रोड अमरावती येथे संपन्न होणार असून या कार्यक्रमास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सुलभा खोडके आणि आमदार रवी राणा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभिनंदन बँकेचे अध्यक्ष ॲडव्होकेट विजय बोथरा राहतील, तर भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा आणि पगारिया ग्रुपचे अध्यक्ष उज्ज्वल पगारिया हे विशेष अतिथी म्हणून या प्रसंगी उपस्थित राहतील। बँकेचे संस्थापक हुकुमचंद डागा, बांधकाम समितीचे सभापती नवीन चोरडिया, उपाध्यक्ष डॉक्टर सुरेंद्र बरडिया, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष सुदर्शन गांग तसेच एमडी आणि सीईओ शिवाजी पेठे हे या संपूर्ण सोहळ्याच्या आयोजनात सक्रिय सहभागी आहेत। अभिनंदन बँकेच्या संचालक मंडळात अध्यक्ष ॲडव्होकेट विजय बोथरा, संस्थापक हुकुमचंद डागा, उपाध्यक्ष डॉक्टर सुरेंद्र बरडिया यांच्यासह सुदर्शन गांग, राजेंद्र सिंगई, कवरीलाल उस्तवाल आणि राजेंद्र भन्साली, किशोर भोकरिया, ॲडव्होकेट गौरव लुनावत, नवीन चोरडिया, अरुण कडू, सुनील सरोदे, शंकर शिंदे, सरला भन्साली आणि किरण जैन यांचा समावेश आहे। तर व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष म्हणून सुदर्शन गांग, सदस्य ॲडव्होकेट विजय बोथरा, हुकुमचंद डागा, ॲडव्होकेट भारत प्रकाश खजांची, सीए श्रेणिक बोत्रा, शीतल कुमार लुणावत यांचा समावेश आहे। अभिनंदन हाइट्स ही बँकेची स्वमालकीची आधुनिक आणि सुसज्ज इमारत असून बँकेच्या विकास आणि प्रगतीचं नवं प्रतीक ठरणार आहे। या लोकार्पण सोहळ्याचं आमंत्रण सर्व नागरिकांना देण्यात आलं असून या ऐतिहासिक क्षणाला साक्षी राहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांनी केलंय। सहकार क्षेत्रातील या नव्या टप्प्यांमुळे अमरावती शहरात नवचैतन्य निर्माण होणार आहे असा विश्वास व्यक्त केला जात आहे। अभिनंदन बँकेच्या नव्या प्रवासाला शुभेच्छा देत सिटी न्यूज अमरावतीकडून अभिनंदन परिवाराला हार्दिक शुभेच्छा। अमरावतीत आता येतोय हॅपी स्ट्रीट। नागरिकांना सकाळी खुल्या रस्त्यावर चालणे, धावणे, सायकलिंग, संगीत आणि संस्कृतीचा आनंद घेता येणार आहे। आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाच्या नियोजनाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे। अमरावती शहराकरिता एक नवीन आणि आनंददायी उपक्रम सुरू होणार आहे। हॅपी स्ट्रीट प्रोग्राम नागरिकांच्या आरोग्यवृद्धीसाठी आणि शहरात सकस आनंदी वातावरण निर्माण करण्याकरिता हा उपक्रम अमरावती महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येत आहे। या कार्यक्रमाच्या प्राथमिक नियोजनाकरिता 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता महानगरपालिकेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीस आयुक्त सौम्या शर्मा चांडक अध्यक्षस्थानी होत्या। यावेळी कार्यक्रमाचे नियोजन, अंमलबजावणी, वाहतूक नियंत्रण, सुरक्षा, विभागीय समन्वय आणि नागरिकांचा सहभाग यावर सविस्तर चर्चा झाली आहे। या उपक्रमात शहरातील ठराविक मुख्य रस्ते सकाळी काही तासांकरिता वाहतुकीसाठी बंद ठेवून नागरिकांना चालणे, धावणे, सायकल चालविणे, योगाभ्यास, नृत्य, संगीत, कला आणि क्रीडा उपक्रमांचा आनंद घेता येणार आहे। आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सांगितले की हॅपी स्ट्रीट हा केवळ उपक्रम नाही, तर शहराच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनात नवचैतन्य आणणारा उत्सव आहे। देशातील अनेक शहरांमध्ये राहगिरी हा उपक्रम यशस्वीपणे राबविला गेला असून आता अमरावतीतही या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे। या बैठकीत सहाय्यक जिल्हाधिकारी कौशल्या एम, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, शिल्पा नाईक, उपायुक्त योगेश पीठे, डॉक्टर मेघना वासनकर, नरेंद्र वानखडे तसेच वाहतूक पोलीस विभाग, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि नागरिक प्रतिनिधी उपस्थित होते। महानगरपालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेऊन अमरावतीचे नाव उज्ज्वल करावे। अमरावतीत पुन्हा एकदा विद्युत विभागाच्या निष्काळजीपणाचा मुद्दा समोर आला आहे। नागोबा, रतनगंज ते विलासनगर या मुख्य रस्त्यावर खुली डीपी आणि खुल्या वायरमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। डीपी जवळच असलेली नाली, उघडी वायर आणि पावसाळी हंगाम यामुळे कधीही मोठा अपघात होऊ शकतो। स्थानिक नागरिकांनी संबंधित विभागाला वारंवार तक्रारी केल्या असल्या तरी आजपर्यंत कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही।
या निष्काळजीपणामुळे परिसरातील लोकांना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ दुरुस्तीची मागणी केली असून अपघात होण्याआधी योग्य तो निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. अमरावती शहरातील नागोबा रतनगंज ते विलासनगर या मार्गावर विद्युत वितरण कंपनीकडून बसविण्यात आलेली डीपी सध्या नागरिकांसाठी जीवघेणी ठरत आहे. डीपी जवळ उघडी विद्युत वायर पडलेली असून ती थेट स्वच्छता नालीला लागून आहे. थोडासा पाऊस झाला तरी या नालीत पाणी साचते आणि विद्युत प्रवाह पसरून मोठा अपघात घडू शकतो अशी भीती नागरिकांमध्ये आहे. स्थानिक नागरिकांनी सांगितले की गेल्या अनेक महिन्यांपासून या समस्येकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. काही वेळा तक्रारी केल्या गेल्या तरी कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. या मार्गावर शाळकरी मुलं, महिला आणि वृद्ध नागरिक रोजच्या रोज जातात, त्यामुळे परिस्थिती आणखी धोकादायक बनली आहे. डीपीच्या उघड्या वायरला नालीचा संपर्क असल्याने कोणत्याही क्षणी शॉर्ट सर्किट किंवा करंट लागण्याची शक्यता आहे. परिसरातील नागरिकांनी ठाम मागणी केली आहे की संबंधित विद्युत विभागाने तातडीने ही डीपी दुरुस्त करून खुले वायर व्यवस्थित करावेत. अशा निष्काळजीपणामुळे जर अपघात झाला तर याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावरच राहील असा इशाराही नागरिकांनी दिलाय. बडनेरा येथील नवी वस्ती परिसरात असलेले हे एकमेव शहीद स्मारक शहराच्या अभिमानाचं प्रतीक आहे. या ठिकाणी स्वातंत्र्याकरिता बलिदान दिलेल्या 23 हुतात्म्यांच्या स्मृती कोनशिलेवर कोरल्या गेल्या आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती दिनी या शहीद स्मारकाची स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे या ठिकाणाला एक विशेष ऐतिहासिक आणि भावनिक महत्व आहे. स्मारक परिसरात आकर्षक शोभिवंत झाडे लावले असून एक छोटंसं उद्यान तयार करण्यात आलं आहे. या उद्यानाची देखभाल करण्याची जबाबदारी उद्यान विभागाला सोपविण्यात आली आहे. त्यांनी ती जबाबदारी मनापासून पार पाडली आहे. दर 2 महिन्यांनी नियमित छाटणी, झाडांना आकर्षक आकार देणे, परिसर स्वच्छ ठेवणे हे काम विना तक्रार चालते. उद्यान विभागाचे सुपरवायझर मनोज मुंडरे यांनी सिटी न्यूजशी बोलताना सांगितले की या स्मारकाच्या देखभालीसाठी कोणतीही मागणी किंवा तक्रार येत नाही, कारण काम नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असतं. या कार्यामध्ये सहाय्यक उपायुक्त धनंजय शिंदे, वरिष्ठ अभियंता श्रीरंग तायडे, क्षेत्रीय अधिकारी संजय निकम आणि उद्यान विभागाचे अधीक्षक यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरते. शहरात अनेक ठिकाणी तक्रारींचा खच पडलेला असताना बडनेरा येथील शहीद स्मारक उद्यान विना तक्रार चालत असल्याचं उदाहरण निश्चितच प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे. या ठिकाणी हे शहीद स्मारक आहे, नवी वस्ती बडनेरा, आणि मी बडनेरा शहर काँग्रेस कमिटी ब्लॉक नंबर 5 याचा अध्यक्ष संजय बोबडे मी या ठिकाणी बोलत आहे. मी महानगरपालिकेचे कौतुक करतो की महानगरपालिका या ठिकाणी नेहमी स्वच्छता अभियान राबवते. साफसफाई, झाडझूड हे ते करून आम्हाला साफ झालेला बगीचा आम्हाला कार्यक्रम करायला मिळतो. या ठिकाणी आम्ही अनेक पुण्यतिथ्या म्हणजे मोठ्या मोठ्या देशाचे थोर पुरुष जे होऊन गेले, जसे महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री, त्याचप्रमाणे आपले लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या ह्या आम्ही बडनेरा शहर काँग्रेस कमिटी, अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने साजरा करत असतो. आणि त्याचप्रमाणे आम्ही एक सामाजिक संस्था आहे बडनेरा स्टुडंट कॉन्फरन्स, या वतीने या ठिकाणी जागतिक महिला दिन हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत असतो. मोठे मोठे मान्यवर या ठिकाणी येतात. आम्हाला हा बगीचा नेहमीच उपलब्ध असतो आणि हा सर्व साफसूफ करून या ठिकाणी मिळतो. मी महानगरपालिकेच्या स्वच्छता जे कार्यक्रम आवडतात त्यांचे मी कौतुक करतो आणि त्यांच्या या सहकार्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धामणगाव रेल्वे तालुक्यातील कासरखेडा गावात सकाळी एक हादरून टाकणारी घटना घडली आहे. शेतात काम करत असलेल्या 19 वर्षीय तरुणाला विषारी परड सापाने चावा घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण आहे. धामणगाव रेल्वे तालुक्यातील कासारखेड गावात
सकाळच्या सुमारास काम करत असताना एक दुर्दैवी घटना घडली. विक्रम सोनवणे वय वर्ष 19 हा तरुण वाघोली शेत शिवारात सोयाबीन काढणीचे काम करीत होता. त्याच दरम्यान अचानक त्याच्या पायाला विषारी परड सापाने चावा घेतला. सुरुवातीला त्याला किरकोळ वेदना जाणवल्या, पण काही वेळातच त्याची प्रकृती बिघडू लागली. आजूबाजूला असलेल्या ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेत विक्रमला कासारखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला तात्काळ प्राथमोपचार दिला, मात्र परिस्थिती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले. या घटनेनंतर कासारखेड परिसरात एकच खळबळ उडाली असून शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये साप चावण्याच्या भीतीने दहशत पसरली आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की शेत शिवारात साप पकडण्याच्या पथकांची नेमणूक करावी आणि ग्रामीण भागात सर्पदंश प्रतिबंधक जनजागृती मोहीम हाती घ्यावी. डॉक्टरांच्या मते योग्य वेळी उपचार मिळाल्यास विक्रम सोनवणे याचे प्राण वाचू शकतात. सध्या त्याच्यावर यवतमाळ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ऑपरेशन थंडर अंतर्गत नागपूर शहरातील गणेशपेठ पोलिसांची मोठी धडक कारवाई. हंस ट्रॅव्हल्स ऑफिसवर छापा टाकत 2 लाखाहून अधिक किमतीचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा जप्त. आरोपी पोलिसांच्या जाळ्यात. नागपूरमध्ये मादक पदार्थ आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात सुरू असलेल्या ऑपरेशन थंडर या मोहिमेअंतर्गत गणेशपेठ पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे. 26 ऑक्टोबर रोजी रात्री 11:34 पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की हंस ट्रॅव्हल्स ऑफिस, जाधव चौक, गणेशपेठ येथे शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूचा साठा ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ अन्न सुरक्षा अधिकारी अमर यादव सोनटक्के यांच्याशी संपर्क साधून यांच्या उपस्थितीत आणि पंचासमक्ष छापा टाकला. या छाप्यात 33 वर्षीय आशिष तानाजी पालकर हा व्यक्ती तंबाखूच्या विक्री आणि साठवणुकीत गुंतलेला असल्याचे आढळले. त्याच्या ताब्यातून 2,16,968 किमतीचा विविध फ्लेवरचा प्रतिबंधित तंबाखू आणि गुटखा जप्त करण्यात आलाय. आरोपीची चौकशी केली असता त्याने हा साठा दुसऱ्या आरोपी सूरज याच्यासाठी विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी गणेशपेठ पोलीस ठाण्यात भादवी कलम 274, 275 आणि अन्न सुरक्षा व अधिनियम 2006 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या आदेशानुसार आणि अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे, डीसीपी राहुल मदने, एसीपी अनिता मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे आणि पोलीस उपनिरीक्षक मल्हारी डोईफोडे यांच्या पथकाने केली आहे. आम्हाला माननीय उपनी श्री संजय मेंढे सर, गणेशपेठ पोलीस स्टेशन यांना एक गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की हंस ट्रॅव्हल्स, जाधव चौक या ठिकाणी गुटखा साठा झालेला आहे. तर त्यांनी मला माहिती दिल्यावरून मी माझ्या स्टाफसह ज्या घटनास्थळी गेलो तर तिथं जवळपास 48 किलोग्रामचा जो बाबा कंपनीचा वेगवेगळ्या पॅकिंगमध्ये असा एक बॉक्स जो संशयित होतो मिळून आला. तो आम्ही 2 पंचासमक्ष पंचनामा करून ताब्यात घेतला. सकाळी दुसऱ्या दिवशी फूड अँड ड्रग्सचे अधिकारी आल्यानंतर आम्ही त्यांच्या फिर्यादीवरून आपल्याकडे अपक्रमांक 531/25 फूड अँड ड्रग्सचे जे कलम आहेत ते आणि त्यासोबत 328 IPC आणि इतर कलमांसोबत आम्ही गुन्हा नोंद केला आहे. तर या गुन्ह्यामध्ये जो जवळपास 2,20,000च्या आसपासचा मुद्देमाल एकूण जप्त करण्यात आलेला आहे. तर त्या अनुषंगाने हा जो जप्त मुद्देमाल आहे तो रायपूरमधून नागपूरमध्ये आलेला आहे. त्याची जी पूर्ण चेन आहे ती सगळी आम्ही आता तपासामध्ये ओपन करणार आहोत. सध्या या गुन्ह्याच्या अनुषंगाने आपण एक आरोपी ताब्यात घेतलेला आहे, अटक केलेला आहे. त्याला आपल्याला दिनांक 31 तारखेपर्यंत पोलीस कोठडीसुद्धा मिळालेली आहे. नागपूरच्या हुडकेश्वर परिसरात दिवाळीच्या काळात एक घरफोडीची घटना समोर आली आहे. दिवाळी साजरी करण्यासाठी आपल्या माहेरी गेलेल्या महिलेला परत आल्यावर घरात चोरी झाल्याचे समजले. चोरट्यांनी बंद घराचे दार फोडून आत प्रवेश करत मुद्देमाल लंपास केला आहे. ही घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या इंगोले नगर येथील नील गगन सोसायटीमध्ये ही चोरीची घटना घडली. फ्लॅट नंबर 301 मध्ये राहणाऱ्या पूनम आशिष आकरे या महिला आपल्या पती आणि 2 मुलांसह
वास्तव्यास आहेत. 24 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास पूनम आखरे या दिवाळीनिमित्त आपल्या माहेरी तुमसर जिल्हा भंडारा येथे जाण्यासाठी घराला कुलूप लावून चावी शेजाऱ्यांकडे ठेवून गेल्या. 28 ऑक्टोबर रोजी पूनम आखरे यांनी माला माटे यांना फोन करून झाडांना पाणी घालण्यास सांगितले. मात्र थोड्याच वेळात माला माटे यांनी फोन करून सांगितले की घराचे लॉक बाहेरून उघडे आहे, पण दार आतून बंद असल्यासारखे दिसत आहे. त्यावर पूनम आखरे यांनी दुसऱ्या शेजाऱ्याला सांगितले की माझ्या घराकडे एकदा जाऊन पहा. कुंभारे यांनी गॅलरीतून वर चढून पाहणी केली असता किचनचे दार उघडे असल्याचे आणि घरात चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. पूनम आखरे यांनी तातडीने नागपूरला परतल्या आणि पाहिले असता घरातील बेडरूम मधील लोखंडी अलमारी उघडी असून आतले सर्व सामान अस्ताव्यस्त होते. चोरट्यांनी अलमारीत ठेवलेले 69,500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही चोरी 24 ते 28 ऑक्टोबर या दरम्यान घडली असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. संबंधित चोरीची तक्रार हुडकेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून हुडकेश्वर पोलीस अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आहेत. मी मीनाक्षी सिद्धार्थ पाटील, बीजेपी एनजीओ अध्यक्ष. आज या ठिकाणी नीलगगन बिल्डिंग मध्ये सतत 2 दिवसापासून 2 मुलं अनोळखी व्यक्ती आहे जे वय त्यांचे 20 ते 25 वयोगटातील असून सतत 2 दिवस घरफोडी करण्याचा प्रयत्न करीत होते आणि या घटनेची माहिती आम्ही पोलिसांना देण्यात आली आणि त्याप्रमाणे पोलिसांचे सहकार्य मिळाले आणि सतत पेट्रोलिंग ही चालू ठेवण्यात आलेली आहे. असे असतानाही बी विंग मध्ये पूनम आखरे यांच्या घरी घरफोडी करण्यात आली आणि घरफोडीमध्ये त्यांच्याकडील सोने, चांदी आणि कॅश, सोने जवळजवळ 10 ग्राम, 1 लाखाचा मुद्देमाल, तसंच 20 ते 40,000 कॅश, चांदीचे 11 नाणे असा हा ऐवज त्यांचा आणि सोन्याचं नाणं असं हे त्यांचं ऐवज चोरी गेलेलं आहे. या ठिकाणी नीलगगन गाळेधारकांनी मला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी समितीला आम्ही सतत 1 महिन्यापासून चौकीदार ठेवण्यासाठी सांगण्यात आले होते, पण समितीने चौकीदार हा सॅल्यूट मारण्याकरता व आपली स्वतःची काळजी स्वतः घेण्यात यावी अशी बेजबाबदारपणाचे वक्तव्य करीत आहे. गाळेधारकांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी नेहमी अशा प्रकारचे काही ना काही घटना घडत असते, त्यामुळे चौकीदाराची वारंवार मागणी करत होते. तसंच काही वर्षापासून या ठिकाणी ए विंग मध्ये असामाजिक कृत्य घडत आहे व आताच ही नुकती जी घटना झालेली आहे जी घरफोडीची, यासाठी येथील समितीतील पदाधिकारी जबाबदार आहे. आणि जर मला वाटतं या ठिकाणी जर समितीने जर इथे गार्ड ठेवला असता तर यासाठी इथे जर चौकीदार ठेवला असता तर अशा प्रकारची ही मोठी गंभीर घटना घडली नसती. त्यासाठी या ठिकाणी जी घटना घडलेली आहे यासाठी सर्वस्वी समिती जबाबदार आहे. आणि या गाळेधारकांच्या थ्रू मला हेच सांगायचं आहे की या ठिकाणी जी घटना घडलेली आहे तर चौकीदार ठेवण्यात यावे आणि सगळ्या गाळेधारकांकडून त्यांना एक सूचना देत आहे की त्यांनी या ठिकाणी लवकरात लवकर गाळेधारकांच्या वतीने एक चौकीदार ठेवण्यात यावे. देवलापारवरून एक मोठी बातमी समोर आली आहे. नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर भीषण अपघात झालाय. भरधाव कार आणि ट्रॅव्हल्सची आमोरासमोर धडक झाली आहे. 3 ठार आहेत तर 1 गंभीर जखमी आहे आणि 15 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर दुपारी 2च्या सुमारास वडंबा शिवाराजवळ भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या कारने ट्रॅव्हल्स बसला आमोरासमोर जोरदार धडक दिली आहे. या भीषण अपघातात कारमधील 3घांचा जागीच मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी झाला आहे. ट्रॅव्हल्स मधील 15 प्रवासी किरकोळ जखमी झाले असून सर्वांना तातडीने ग्रामीण रुग्णालय देवलापार येथे दाखल करण्यात आले आहे. एका गंभीर जखमीला पुढील उपचाराकरिता नागपूरला हलविण्यात आला आहे. अपघात एवढा भीषण होता की कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच देवलापार पोलीस घटनास्थळी दाखल झालेत आणि रेस्क्यू मोहीम सुरू केली आहे.
टोल प्लाझा कर्मचाऱ्यांनीही बचाव कार्यात सक्रिय सहभाग घेतला आहे. या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनास्थळावरून सिटी न्यूज प्रतिनिधी अजय मेहुरकुडे, रामटेक. तपोवनपासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉटसह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार हे गुरुवार 30 ऑक्टोबर रोजी यवतमाळ दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतील आणि जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. यानंतर यवतमाळ येथील समता मैदानावर मोठा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यात अनेक राजकीय पक्षातील मान्यवर नेते आणि कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेणार आहेत. राज्य उपाध्यक्ष वसंतराव घुईखेडकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सहकार क्षेत्रातील प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून ओळख असणारे प्रवीण देशमुख हे काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेणार आहेत. त्याचसोबत अशोकराव घारफळकर आणि काँग्रेसमधील अनेक कार्यकर्ते पदाधिकारी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. तालुक्यातील सुमारे 300 पेक्षा अधिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी होणार आहेत. कार्यकर्ते मेळाव्यानंतर अजित पवार हे उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून जिल्ह्यातील सहकार आणि विकास विषयांवर महत्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजकीय समीकरणांच्या दृष्टीने हा प्रवेश सोहळा यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेससाठी मोठा धक्का आणि राष्ट्रवादीसाठी मोठा बळकटीचा क्षण मानला जात आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब यवतमाळ इथला कार्यक्रम हा निश्चित झाला. सुरुवातीला तुम्हाला काही बातम्या होत्या की सुरुवातीला 5 तारीख दिली होती, त्या दिवशी अमित शाह साहेब आले. 27 तारखेला अमित शाह साहेबांचा दौरा महाराष्ट्रात झाला आणि 29 तारीख ठरली होती. 29 तारखेला सुद्धा आज प्राईम मिनिस्टर मुंबईमध्ये असल्यामुळे 29ला असल्यामुळे 30 तारखेचा वेळ आम्हाला तिथे दिलेला आहे. आणि नक्की कालच परवालाच आदरणीय इंद्रनील नाईक साहेब आणि आमचे प्रभारी आमदार संजय कुडके साहेब यवतमाळला आले होते. त्या पद्धतीची आमची नियोजनासंदर्भातली बैठकसुद्धा झाली. आणि आजच्या या 30 तारखेला प्रवीण देशमुखांसोबत अरुण राऊत जे काँग्रेसचे माजी सभापती होते जिल्हा परिषदचे त्यांचासुद्धा आहे. त्याचप्रमाणे माजी जिल्हा परिषदचे अध्यक्ष अशोकराव घारफळकरांचाही प्रवेश तसा झालेला आहे, पण या समारंभातील तो एक प्रवेश म्हणून त्यांचा होणार आहे. आणि असे असंख्य कार्यकर्ते म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रवीण भाऊसोबतचा त्यांच्या मतदारसंघातल्या म्हणजे जर विचार केला तर कळंब बाबुळगाव आणि राळेगावमधले तर असंख्य कार्यकर्ते, हजारो कार्यकर्ते यावर समाविष्ट होणार आहे. पण वणीपासून तर उमरखेडपर्यंत जर विचार केला सगळ्या तालुक्यातले महत्त्वपूर्ण नेतेचा प्रवेश हा येत्या 30 तारखेला निश्चित होत आहे. आणि एवढंच नव्हे ते याच्यानंतर सुद्धा मोठ्या प्रमाणातलं इन्कमिंग या जिल्ह्यातले सर्व पक्षातले राजकीय मोठी नेते मंडळी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून यामध्ये येण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेवटी अजितदादाची आणि पक्षाची भूमिका ही शाहू फुले आंबेडकर विचाराची असल्यामुळे आमच्या पक्षामध्ये सर्व घटकामधले सर्व समाजातली लोक आमच्याकडे येण्याचा प्रयत्न आपण तुम्ही बघितला असाल. राज्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मोठे इन्कमिंग ज्या पद्धतीचं शाहू फुले आंबेडकर विचाराची जी लोक आहेत ती लोक निश्चितपणे दलित असेल मुस्लिम असेल हा सगळ्यात मोठा लोढा आमच्याकडे येतो आहे. आमच्याकडे येण्याचा लोकांचा कल आहे राज्यामध्ये आहे. आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे आता हा 30चा प्रवेश नाही याच्यानंतर सुद्धा मोठ्या प्रमाणातले प्रवेश तुम्हाला दिसणार आहे. आजही मुंबईला या जिल्ह्यातले काही महत्त्वपूर्ण लोकांचे प्रवेश मुंबई इथे आज 3 वाजता आहेत. म्हणजे विशेषतः आर्मीमधल्या साजिदभाईंचा प्रवेश आहे. अशी काही उमरखेडमधले प्रवेश आहेत. आज मुंबईला त्यांचे प्रवेश सुद्धा आज होत आहेत. त्याच्यामुळे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कामारकर यांना त्याच्यामुळे तिथे जावं लागलं, त्यामुळे ते हजर राहिले. 28 ऑक्टोबरच्या रात्री लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला. या अतिवृष्टीने रेणापूर तालुक्यातील रेणा नदी पात्र भरून वाहू लागले. शेतकऱ्यांनी शेतात ठेवलेल्या बनिमी आणि सोयाबीन पिके पुराच्या पाण्यात वाहून गेली. पिकाचा साठा, मेहनतीचा घाम आणि शेतकऱ्यांचा उरले सुरले स्वप्न सर्व काही पाण्याने गिळलं. लातूर जिल्ह्यात सरासरी 260 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे रेणापूर प्रकल्पात जलसाठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून
29 ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास रेणापूर प्रकल्पाचे एकूण 4 दरवाजे प्रत्येकी 10 सेंटीमीटरने खाली घेण्यात आले. सध्या या चारही वक्रद्वारामधून 3755.21 क्युसेक म्हणजेच 106.35 क्युमेक्स इतका विसर्ग सोडण्यात येत आहे. धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक पाहून विसर्गात बदल करण्याचा निर्णय अधिकाऱ्यांकडून घेतला जाईल. दरम्यान प्रशासनाने नागरिकांना नदीकाठावरील परिसरात खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे. चक्रीवादळ आणि मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील परिस्थिती बिकट झाली आहे. गावागावात शेत पाण्याखाली गेली असून गुडघाभर पाणी साचले आहेत. सोयाबीन, उडीद, तूर आणि खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत असून नुकसान भरपाईची मागणी जोर धरू लागली आहे. भोकरदन तालुक्यात अवकाळी पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची पिकं उद्ध्वस्त झालीत. मका, कपाशी, सोयाबीन सगळं पाण्यात गेलं आहे. तर हजारो रुपयांचा खर्च करून उभं केलेलं पीक डोळ्यासमोर नष्ट होताना पाहून शेतकरी हतबल झालेत आहे. सणासुदीच्या काळात हा पाऊस शेतकऱ्यांसाठी शोक बनून आलेला आहे. भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव, रेणुकाई, पारध, वालसावंगी, आणवा आणि जळगाव सपकाळ या भागांमध्ये सलग 2 ते 3 दिवस वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाने थैमान घातले. या अनावश्यक आणि असमयी पावसामुळे मका, कपाशी आणि सोयाबीन पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. मका पिकं जमिनीवर कोसळलीत, कणसं कुजलीत, कपाशीवरील बोंडे फुटलीत, तर सोयाबीन शेंगा पाण्यात कुजल्यात. शेतकरी म्हणतात, हंगामभर खतं, औषध, मजुरी यावर हजारो रुपये खर्च केलेत, परंतु आता सर्व कष्ट पाण्यात गेलेत. प्रशांत देशमुख नावाच्या स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितलं की पंचनामा सुरू असला तरी तो अपुरा आहे. सरकारने तातडीने महसूल आणि कृषी अधिकाऱ्यांना पाठवून नुकसानाचं अचूक मूल्यांकन करावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप, अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपीएल चॅनल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातम्या पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला आरासे सेटअप बॉक्स नंबर 899 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वताधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज, हमेशा सच के साथ. अस्वीकरण. सिटी न्यूज चॅनलवर राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेले विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत. त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही.